नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक दत्तात्रय कमलाकर, वाणिज्य विद्याशाखा, दूरशिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज आपण येणाऱ्या ज्या M.Com भाग 2 सत्राच्या म्हणजे अंतिम सत्राच्या ज्या MCQs पद्धतीने होणाऱ्या परीक्षा आहेत, 27 ऑक्टोबर पासून या परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षेसाठी आपल्या सर्वांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आहेत. या परीक्षेच्या अनुषंगाने आपण सेमिस्टर 4 चा महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत. विषय आहे ऍडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 7. त्याचं नाव आहे सब्जेक्टचं फायनान्शियल मॅनेजमेंट. त्यातील काही टॉपिक्स आपण या अगोदरच कंप्लीट केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल कॉस्ट ऑफ कॅपिटल, सेकंड कॅपिटल बजेटिंग, हे कंप्लीट आपण कव्हर केलेलं आहे. इंट्रोडक्शन टू फायनान्शियल मॅनेजमेंट हा तसा सोपा टॉपिक आहे, त्यामुळे त्याच्यावरचे पण काही MCQs आपण क्वेश्चन पेपरचे जे व्हिडिओज बनवले त्याच्यामध्ये गेलेले आहेत. आणि एक इम्पॉर्टंट टॉपिक राहिला तो म्हणजे कॅपिटल स्ट्रक्चर डिसिजन. याला आज आपण सुरुवात करणार आहोत. याच्यामध्ये आज फक्त कॅपिटल स्ट्रक्चर डिसिजन घेणार आहोत आणि यानंतरचा एक व्हिडिओ असणार आहे ज्याच्यामध्ये लिव्हरेजेस आणि EBIT EPS अनालिसिस यावरती सुद्धा आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे. यानंतर हा टॉपिक संपेल. यानंतर आपल्या रिक्वायरमेंट नुसार मॅनेजमेंट अकाउंटिंग याचेही काही आपण व्हिडिओज बनवलेले आहेत. जो राहिलेला भाग आहे त्याच्यावरचे काही व्हिडिओज आणि त्यानंतर बिझनेस फायनान्स म्हणजेच एकूणच M.Com भाग 2 सत्राच्या सर्व विद्यार्थ्यांना मॅक्सिमम MCQs देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ आहे फायनान्शियल मॅनेजमेंट या सब्जेक्टचे कॅपिटल स्ट्रक्चर कॅपिटल स्ट्रक्चर डिसिजन या टॉपिक वरचे MCQs. ओके, स्टार्ट. Question 1. Which of the following is true for net income approach? खालीलपैकी नेट इन्कम अप्रोच रिलेटेड काय बरोबर आहे? सो नेट इन्कम अप्रोच नुसार हायर डेप्ट इज बेटर. हायर डेप्ट इज बेटर. जास्तीत जास्त कर्ज किंवा थर्ड पार्टी लोन्स हे घेणं हे चांगली गोष्ट आहे ऍज पर द नेट इन्कम अप्रोच. हायर इक्विटी इज बेटर रॉंग. डेप्ट रेशो इज इररिलेव्हंट रॉंग. नन ऑफ द अबव ऑल्सो रॉंग. ओके, या टॉपिकचा अभ्यास करणं तुम्ही गरजेचं आहे, तेव्हाच हे MCQs तुमच्या आणि त्याचे आन्सर्स ऍब्सोल्युटली राईट येऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन. इन केस ऑफ नेट इन्कम अप्रोच द कॉस्ट ऑफ इक्विटी इज. नेट इन्कम अप्रोचच्या दृष्टीनं कॉस्ट ऑफ इक्विटी जी असते ती कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंट ती तशीच राहते, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. कॉस्ट ऑफ डेप्ट चेंज होतं आणि त्यानुसार आपण नेट इन्कम अप्रोच मध्ये कॉस्ट ऑफ इक्विटी किंवा कॉस्ट ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर डिसिजन घेत असतो. कॅपिटल स्ट्रक्चर डिसिजन मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? जे काय आपल्या बिझनेस साठी लागणारे कॅपिटल आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये आपण घेणार. फॉर एक्झाम्पल इक्विटी असेल, डिबेंचर असेल, प्रेफरन्शियल्स असतील, ओके, शॉर्ट टर्म लोन असेल, लॉंग टर्म लोन असेल. सो हे जे स्टँडर्ड किंवा बेस्ट कॅपिटल आपण बिझनेस मध्ये यूज करतो त्याला आपण कॅपिटल स्ट्रक्चर डिसिजन असं म्हणतो. ओके, नेक्स्ट. कॉन्स्टंट याचं उत्तर आहे इन केस ऑफ नेट इन्कम अप्रोच कॉस्ट ऑफ इक्विटी इज कॉन्स्टंट. ती कायम एकच राहते. नेक्स्ट. इन केस ऑफ नेट इन्कम अप्रोच when debt proportion is increased the cost of debt is constant. किंवा जेव्हा याचा राईट आन्सर आहे कॉन्स्टंट. म्हणजे जेव्हा आपण या नेट इन्कम अप्रोच मध्ये डेप्टचं प्रपोर्शन इज इन्क्रीज म्हणजे आता ऍज कम्पेअर टू इक्विटी जेव्हा इन्क्रीज होतं तेव्हा कॉस्ट ऑफ डेप्ट मात्र ती कॉन्स्टंट राहते. त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही, इन्क्रीज किंवा डिक्रीज होत नाही. हायर कॉस्ट साठी आपण ते कॉस्ट ऑफ डेप्ट ही कॉन्स्टंट राहते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू ऑफ नेट इन्कम अप्रोच? खालीलपैकी काय ट्रू आहे नेट इन्कम अप्रोचच्या बाबतीत? सो व्हॅल्यू ऑफ फंड, याला आपण VF मीन्स व्हॅल्यू ऑफ फंड, व्हॅल्यू ऑफ इक्विटी प्लस व्हॅल्यू ऑफ डेप्ट हे ट्रू आहे.
नेट इन्कम अप्रोचच्या बाबतीत. हे काय व्हॅल्यू ऑफ इक्विटी इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ फर्म प्लस व्हॅल्यू ऑफ डेट रॉंग. व्हॅल्यू ऑफ डेट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ फर्म प्लस व्हॅल्यू ऑफ इक्विटी रॉंग. Value of firm is equal to value of equity minus value of equity, also wrong. So the right answer is option number A. Next question. Net operating income approach, which one of the following is constant? काय constant राहतं? So it's a right answer आहे option number C. Weighted average cost of capital. Weighted average cost of capital and KD means cost of debt. Cost of debt. KD means हे दोन्ही constant राहतं in net operating income approach. Other changes होतात. Okay. K cost of equity and cost of debt. Next. Net operating income approach advocates that the degree of debt financing is in net operating income approach the irrelevant. Okay, degree of debt financing is irrelevant. In this question, right answer is option number C, irrelevant. Okay, next question number 7. Judicious use of leverage is suggested by which approach? Net income approach, net operating income approach, traditional approach, or all of the above? The right answer is traditional approach. Option number C. Which one is true for net operating income approach? खालीलपैकी काय true आहे for net income approach? यासाठी value of equity is equal to value of firm minus value of debt. Value of equity काढण्यासाठी value of firm मधून आपल्याला value of debt minus करायला हवं. हे अति true आहे as per the net operating income approach. Next, in the traditional approach, which one of the following remains constant? याच्यातलं ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये खालीलपैकी काय कॉन्स्टंट राहतं? ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये कॉस्ट ऑफ इक्विटी, कॉस्ट ऑफ डेट, वेटेड एव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल हे सगळं चेंजेस होतं, काही कॉन्स्टंट होत नाही. सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, none of the above. Next question number 10. In MM model, mid-degree model, irrelevance of capital structure is based on. Irrelevance of capital structure is based on. MM model मध्ये सिलेबसला बघून घ्या, हे आहे तुमच्या बुक मध्ये. MM अप्रोच मध्ये मिडिग्री, जस्ट मिनिट मी तुम्हाला याचं मीनिंग सांगतो. मिडिगिला आणि मिलर अप्रोच मध्ये इररिलेव्हन्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर इज बेस्ड ऑन आर्बिट्रेज प्रोसेस. याचा राईट आन्सर आहे बी, आर्बिट्रेज प्रोसेस. ओके, सो मिडिगिला आणि मिलर अप्रोच मध्ये आपल्याला इररिलेव्हन्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर इज बेस्ड ऑन आर्बिट्रेज process. Okay, next question. That there is a no corporate tax is assumed by. Corporate tax नाही आहे असं कशामध्ये अज्यूम केलेलं आहे? So net income approach, net operating income approach, traditional approach, all of these मध्ये corporate tax हा इग्नोर केलेला आहे किंवा त्याचं कन्सिडरेशन केलेलं नाही. So option number D is the right answer. Next, question number 12. That personal leverage can be replaced. Corporate leverage is assumed by. Personal leverage can be replaced by. Corporate leverage is assumed by MM model. Traditional model मध्ये नाही, net income approach मध्ये नाही, net operating income approach मध्ये नाही, तर ते कशामध्ये assume केलेलं आहे? Option number B, MM model, मिडिग्ला आणि मिलर अप्रोच मध्ये ही गोष्ट assume केलेली आहे. Next question. 13. Which of the following argues that the value of levered firm is higher that of unlevered firm? कशामध्ये हे आर्ग्यू केलेलं आहे? व्हॅल्यू ऑफ लिव्हर्ड फर्म इज हायर दॅन द व्हॅल्यू ऑफ अनलिव्हर्ड दॅट ऑफ
अनलिव्हर्ड फर्म. सो नेट इन्कम अप्रोच मध्ये नाही, नेट ऑपरेटिंग इन्कम अप्रोच मध्ये सुद्धा आहे आणि नेट इन्कम अप्रोच मध्ये आणि MM मॉडेल विथ टॅक्सेस याच्यामध्ये ही गोष्ट हायर होते किंवा आर्ग्यू केलेला आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, बोथ ए अँड सी. नेट ऑपरेटिंग इन्कम अप्रोच मध्ये हे आर्ग्यू केलेलं नाही, दॅट इज अझम्पशन. नंबर 14, इन ट्रॅडिशनल अप्रोच विच वन इज करेक्ट. ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये खालीपैकी काय करेक्ट आहे? केई म्हणजे कॉस्ट ऑफ इक्विटी रायजेस कॉन्स्टंटली, नो. कॉस्ट ऑफ डेब्ट डिक्रीजेस कॉन्स्टंटली, नो. कॉस्ट ऑफ याचं झिरोचं एक मिनिंग आहे, जस्ट वेट आय विल टेल यू. कॉस्ट ऑफ something 0 KO is equal to, K is for cost of equity, KO is for cost of some just wait, capitalization rate. It is a capitalization rate decreased constantly. Capitalization rate यातलं कुठलंही बरोबर नाही आहे as per the traditional approach. So none of the above is the right answer. None of the above is the right answer. Next, which of the following assumes constant KD and KE? Cost of debt and cost of equity. हे कशामध्ये कॉन्स्टंट राहणार? त्याचा जो अप्रोच आहे, विच ऑफ द फॉलोइंग इन नेट इन्कम अप्रोच मध्ये केई अँड केडी हे अज्युम आहे की ते कॉन्स्टंट राहील नेट इन्कम अप्रोच मध्ये. अदर ऑप्शन्स मध्ये ते कदाचित व्हेरीज होऊ शकतात. ओके, सो इट्स राईट आन्सर नेट इन्कम अप्रोच. नेक्स्ट question number 16, which of the following is true? खालीपैकी काय true आहे? Under traditional approach overall cost of capital remains same. Under NI net income approach overall cost of capital remains same. Under net operating income approach overall cost of capital remains the same. It is the true. Question number 16 चा right answer आहे C. Under net operating income approach overall cost of capital remains the same. None of the above is a wrong answer. Next question number 17. The traditional approach to value of firm is that option 1, there is a no optimal capital structure. It's a right answer. Value can be increased by judicious use of leverage. Okay, the traditional approach, the value of firm is that value can be increased by judicious use of leverage. Other options are wrong. Question number 18. Which of the following appearing in the balance generate tax advantage and hence affect the capital structure decision? So it's a right answer है long term debt. Long term debt appearing in the balance sheet liability side generate tax advantage and hence affect the capital structure of decision. It's the right answer है long term debt. Number 19, dividend irrelevance argument of MM model is based on arbitrage. MM model म्हणलं की काय? It's the right answer है arbitrage. Okay, last question number 20. A firm has EBIT of rupees 50,000. Market value of debt is rupees 80,000 and overall capitalization rate is 20%. Market value of firm under NOI approach. NOI approach नुसार market value of the firm काढायची आहे. या केस मध्ये व्हॅल्यू ऑफ फर्म काढत असताना जो फॉर्म्युला आहे तो आहे EBIT divided by K. K means overall cost of
कॅपिटल. सो EBIT किती आहे 50,000 डिवायडेड बाय ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल, कॅपिटलायझेशन रेट आहे 20%. सो 50,000 डिवायडेड बाय 20 डिवायडेड बाय 100 उलटून गुणाकार करून याचं राईट आन्सर येईल A, ऑप्शन नंबर A, रुपीज 2,50,000. EBIT डिवायडेड बाय K मीन्स ओव्हरऑल कॅपिटलायझेशन रेट. EBIT तुम्हाला माहितीच आहे आणि बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. सो दिलेला आहे 50,000 divided by 20%, that comes 2,50,000. So it's a right answer आहे 2,50,000. मित्र हो, ऑप्शन या पेपरचा फायनान्शियल मॅनेजमेंट हा ॲडव्हान्स अकाउंटन्सी ॲज वेल ॲज ॲडव्हान्स कॉस्टिंगच्या स्पेशलायझेशनच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर नंबर 7 जो आहे हा ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. यातले काही एकच पार्ट राहिलाय तो म्हणजे लिव्हरेजेस अँड EBIT EPS अनालिसिस. लगेचच तो मी व्हिडिओ आपल्यासाठी करणार आहे. बिफोर 27 मी आपल्याला सर्व विषयाचे MCQs व्हिडिओ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. मित्र, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपल्याच सर्व मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा. आपल्याला अजूनही काही क्वेरी असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, लँडलाईन नंबर दिलेला आहे. त्याचबरोबर न्यू स्टुडंटना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील. अजूनही काही तुमच्या रिक्वायरमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला कॉल करून सांगा की व्हॉट्सअप करा. तुमच्या सर्वांच्या गोष्टींचं सजेशनचं वेलकमच असेल. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या, सुरक्षित राहा. नमस्कार.